गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आवाज येतोय? हो सर, येतो सर आवाज. ओके ओके, चालेल. स्टार्ट करूया आपण. होत आहे जॉईन, अजून 2 मिनिटं थांबतो मी. आणि अँटी एंजनेलचा राहिलेला पार्ट आज आपण डिस्कस करूया. ओके, ठीक आहे, स्टार्ट करूया आपण. आहेत बा- ओके. चालेल, स्टार्ट करूया आपण. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण अँटी एंजनल ड्रगचा राहिलेला पार्ट डिस्कस करणार आहोत. ऑलरेडी आपण अँटी एंजनल ड्रगचा इनिशियल पार्ट, त्यामध्ये आपण अँटी एंजनल ड्रगच्या अगोदर अंजायनाविषयी जाणून घेतलं होतं की अंजायना म्हणजे नक्की काय. पॅथोफिजिओलॉजी आपण डिस्कस केली होती की इम्बॅलन्स बिटवीन ओ टू सप्लाय अँड ओ टू डिमांड रिस्पॉन्सिबल फॉर दिस chest pain. And we have discussed types of angina: classical angina, it is also called as stable angina; variant angina, it is also called as Prinzmetal angina or vasospastic angina; आणि अनस्टेबल angina, असे 3 प्रकार आपण पाहिले होते. आणि त्यानंतर आपण ड्रग्स मध्ये नायट्रेट्स ग्रुप पाहिलेला आहे. तर अंजायना पॉइंट ऑफ व्ह्यू, कोणत्याही टाईपचा अंजायना असेल तर ड्रग ऑफ चॉईस जो आहे तो आपण नायट्रेट्स कन्सिडर करतो. त्यात ग्लिसरॉल ट्रायनायट्रेट, त्यालाच आपण नायट्रोग्लिसरीन असं म्हणतो, तो ग्रुप मधला तो ड्रग जास्त कॉमनली यूज केला जातो. तर लॉंग क्वेश्चनच्या पार्टमध्ये अंजायनावर जर क्वेश्चन आला तर नायट्रेट विषयी तुम्हाला डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. लॉंग क्वेश्चन मध्ये कधी नायट्रेट्स ऍज अ पार्ट ऑफ लॉंग क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. जास्त करून नायट्रेट्स विचारले जाण्याचे चान्सेस आहे, पण त्यावेळेस कॅल्शियम चॅनल ब्लॉकर ही विचारले जातात. क्लासिफाय अँटी एंजायनल ड्रग, राईट डाऊन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. आपण ऑलरेडी कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हा एक सेपरेट लेक्चर आपण त्या लेक्चर घेतलेला आहे, त्यात आपण डिस्कस केलेला आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स विषयी डिटेलमध्ये. आणि आज आपण फक्त अंजायना पॉइंट ऑफ व्ह्यू कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स विषयी डिस्कस करणार आहोत. जर लॉंग क्वेश्चन आला तर तुम्हाला त्या कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचा जो टॉपिक आपण पाहिला त्यातले जे पॉइंट्स आहे ते मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके, तर आपण पहिले हा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हा सेपरेट टॉपिक घेतल्यामुळं आपण आता डिटेलमध्ये आज फक्त कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचा अंजायना पॉइंट ऑफ व्ह्यू पॉइंट्स डिस्कस करणार आहोत. तर आपण पाहिलेलं आहे की कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे जे ग्रुप आहेत ते डायहायड्रोपायरिडिन अँड नॉन डायहायड्रोपायरिडिन असे 2 ग्रुप आहेत. ओके, डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हे 2 ग्रुप आहेत. तर दोन्ही प्रकारचे ग्रुप आपण अंजायनामध्ये यूज करू शकतो, डायहायड्रोपायरिडिन ॲज वेल ॲज नॉन डायहायड्रोपायरिडिन. ओके, तर त्यामध्ये डायहायड्रोपायरिडिन मध्ये लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन आपण प्रेफर करतो अंजायना पॉइंट ऑफ व्ह्यू, आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन मध्ये व्हरापामिल, डिल्टाझामाइन आपण यूज करू शकतो. बरोबर आहे. परंतु मी तुम्हाला सांगितलं होतं की जे शॉर्ट ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन्स आहेत त्यांना रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी आहे. तर जे शॉर्ट ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन आहे जसं निफिडिपिन, तर हे ड्रग्स दिल्यानंतर त्यांची ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्ट आहे आणि ते रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन करतात. आणि त्यामुळं शॉर्ट ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिनमुळं जर आपण ते अंजायनामध्ये यूज केलं तर कधी कधी सिम्पटम्स अंजायनाची रिलीफ होण्याऐवजी ऍसेंच्युएट होतात, आणि ऍसेंच्युएट म्हणजेच वाढतात, आणि ते वाढण्यामागचं कारण आहे की रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन. तर जे शॉर्ट ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन आहे, निफिडिपिन लाईक ड्रग, असे ड्रग आपण
अंजायनामध्ये अवॉइड केले पाहिजे. तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर पैकी लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन जसं अँब्लोडिपिन आहे ते आपण यूज करू शकतो, आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन मध्ये वरापामिल, डिल्टेझेम आपण यूज करू शकतो. आणि कोणते अवॉइड केले पाहिजे? शॉर्ट ऍक्टिंग 10 रुपये. डायहायड्रोपायरिडिन आपण अवॉइड केले पाहिजे. ओके. तर यानंतर आता नेक्स्ट पॉइंट असा येतो की हे ड्रग्स अंजायनामध्ये कसे इफेक्टिव्ह आहे, क्लासिकल अंजायनामध्ये कसे इफेक्टिव्ह आहे आणि प्रिन्स मेटल अंजायनामध्ये कसे इफेक्टिव्ह आहे. तर यामध्ये लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिनची मेकॅनिझम काय आहे आणि जे नॉन डायहायड्रोपायरिडिन आहे ते कसे ऍक्ट होतात ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन जे आहेत, ओके, तर हे क्लासिकल अंजायनामध्ये कसे इफेक्टिव्ह आहे ते आपण पहिले डिस्कस करूया. जस्ट एक मिनिट. ओके. तर आपण पाहिलेलं आहे की डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स हे प्रिडॉमिनंट आर्टेरिओ डायलेटर्स आहे. प्रिडॉमिनंट आर्टेरिओ डायलेटर्स आहे. आणि ते आर्टेरिओ डायलेटेशन केल्यामुळं ह्या ड्रग्स जेव्हा आपण यूज करतो त्यावेळेस आफ्टर लोड कमी होतो. आणि आफ्टर लोड कमी झाल्यामुळे काय होतं की वर्क ऑफ द हार्ट डिक्रीज होतं, आणि वर्क ऑफ द हार्ट डिक्रीज झाल्यानं ऑक्सिजन डिमांड डिक्रीज होतं. हे ह्या मेकॅनिझमनी लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आपण क्लासिकल अंजायनामध्ये यूज करतो. तर तुम्हाला ही गोष्ट माहित पाहिजे की क्लासिकल अंजायनामध्ये लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन कसे ऍक्ट होतात. तर आपण हे पाहिलेलं आहे, लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन हे आर्टेरिओ डायलेटर आहे प्रिडॉमिनंट, त्यांचे ऍक्शन आर्टरीजवर जास्त आहे. आणि हे वेसलवर प्रिडॉमिनंट ऍक्शन आणि वेसलमध्ये आर्टरीवर आहे. आणि आर्टरी डायलिटेशन झाल्यामुळे ते आफ्टर लोड कमी करतात. आपण एक पाहिलेलं आहे, एखादा ड्रग जर आफ्टर लोड कमी करत असेल किंवा प्रीलोड कमी करत असेल तर तो वर्क ऑफ द हार्ट कमी करतो, आणि वर्क ऑफ द हार्ट कमी झालं तर ऑक्सिजन डिमांड कमी होतो. तर क्लासिकल अंजायनामध्ये हे लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन ऑक्सिजन डिमांड डिक्रीज करून ऍक्ट होतात. तेच लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन व्हॅरियंट अंजायनामध्ये कोरोनरी व्हॅसोडायलेटेशन करून ऍक्ट होता. कोरोनरी व्हॅसोडायलेटेशन झाल्यामुळं काय होईल, ऑक्सिजन सप्लाय वाढेल. तर व्हॅरियंट अंजायना किंवा व्हॅसोस्पास्टिक अंजायना किंवा प्रिन्स मेटल अंजायनामध्ये आपण पॅथोफिजिओलॉजी मध्ये पाहिलं होतं की सडन व्हॅसोस्पाझम इज द कॉज ऑफ व्हॅरियंट अंजायना. आणि त्यासाठी करोनरी व्हॅसोस्पाझम मुळे हा अंजायना प्रेसिपिटेट होतो. सडन करोनरी व्हॅसोस्पाझम झाल्यामुळे करोनरी व्हॅसोडायलेटर तिथं महत्वाचे आहे. तर लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन आपण जर व्हॅरियंट अंजाइन मध्ये यूज करत असू तर तो बेनिफिशियल कोणत्या मेकॅनिझमने आहे? करोनरी व्हॅसोडायलेटेशन मुळे. आणि करोनरी व्हॅसोडायलेटेशन मुळे ओटो सप्लाय काय होईल? वाढेल. ओके. तर लक्षात आलं लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन क्लासिकल अंजायनामध्ये कोणत्या मेकॅनिझमने इफेक्टिव्ह आहे आणि व्हेरियंट अंजायनामध्ये कोणते इफेक्टिव्ह आहे. हे 2 पॉइंट लक्षात आले? हो सर. ओके. तर हे आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तर व्हेरियंट अंजायनामध्ये कोणते आपण ड्रग एखादा ड्रग व्हेरियंट अंजायनामध्ये इफेक्टिव्ह असेल तर तो डेफिनेटली करोनरी डायलेटेशन करत असेल तरच आपण यूज करतो. कारण व्हेरियंट अंजायनामध्ये करोनरी व्हॅसोस्पाझम जे झालेलं असतं रेस्टिंग सेटला तो कॉज आहे. त्यामुळे व्हेरियंट अंजायनासाठी करोनरी व्हॅसोडायलेटर ऍक्शन वाले ड्रग देतो. आणि आपण क्लासिकल अंजायना जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारे आपण ट्रीट करू शकतो. त्यातलं एक मेकॅनिझम आहे टू डिक्रीज वर्क ऑफ द हार्ट बाय डिक्रीजिंग आफ्टर लोड. ओके. तर नॉन डायहायड्रोपायरिडिन व्हरापामिल डिल्टेझेम कसे ऍक्ट होतील क्लासिकल अंजायनामध्ये? कोरोनरी व्हॅसोडायलेटेशन. नाही नॉन हार्ट रेट आणि डायहायड्रोपायरिडिन नॉन डायहायड्रोपायरिडिन जे आहेत व्हरापामिल आणि डिल्टेझेम हे वेगळे ड्रग. हे जे आहे आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हार्ट मध्ये हे रेट. पाहिलेलं आहे की लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन आणि नॉन डायहायड्रोपायरिडिनच्या ऍक्शन मध्ये फरक आहे. डायहायड्रोपायरिडिन हे व्हेसल्सवर प्रिडॉमिनंटली ऍक्ट होतात, आपण पाहिलेलं आहे ऍज कम्पेअर टू हार्ट.
ओके. आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यांची प्रीडॉमिनंट ऍक्शन कशावर आहे? हार्ट हार्ट दॅन वरती. व्हेसल. त्यामुळे ते क्लासिकल अंजायनामध्ये लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन आर्टेरिओडायलिटेशन मुळे वर्क ऑफ द हार्ट कमी करत होते, कारण ते आफ्टर लोड कमी करत होते. पण व्हरापामिल दिल्टेजिमची प्रीडॉमिनंट ऍक्शन कशावर आहे? हार्टवर. हार्ट वरती. तर नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर व्हरापामिल दिल्टेजिम दिल्यामुळं हार्ट रेट काय होतो? कमी होतो. एव्ही कंडक्शन कमी होतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट कमी होतं. आणि जर हार्टची ऍक्टिव्हिटी कमी झाली तर ऑक्सिजन डिमांड काय होतं? कमी होतं. कमी होतं. म्हणजे थोडक्यात इथं पण ऑक्सिजन डिमांड कमी होते नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकरनी, परंतु त्यांची ऍक्शन कशाशी रिलेटेड आहे? हार्टशी. लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन पण ऑक्सिजन डिमांड कमी करतात क्लासिकल अंजायनामध्ये, पण त्यांची ऍक्शन कशाशी रिलेटेड आहे? आर्टेरिओ ब्लड वेसल जे आहेत, डायलिटेशन करतात. आर्टेरिओ. ते पण कोणते? की म्हणजे करोनरी नाही म्हणत आहे मी, आर्टेरिओ डायलिटेशन मध्ये याच्यामध्ये क्लासिकल अंजायनामध्ये जे अओर्टा आणि त्यानंतरच्या ब्रँचेस आहेत त्याचं व्हॅसोडायलिटेशन, आणि त्यामुळे आफ्टर लोड कमी होतो आणि ऑक्सिजन डिमांड कमी होतं. लक्षात आलं? म्हणजे लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन व्हरापामिल दिल्टेजिम जे आहेत त्यातला मेकॅनिझम मधला फरक लक्षात आला का तुमच्या? हो सर. ओके. म्हणजे बेसिक गोष्ट तुमच्या आता लक्षात आलेली आहे. डायहायड्रोपायरिडिनची प्रिडॉमिनंट ऍक्शन कशावर आहे? वेसलवर. आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन व्हरापामिल दिल्टेजिमची प्रिडॉमिनंट ऍक्शन कशावर आहे? हार्ट वरती. हार्टवरती. हे आपलं कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मध्ये क्लिअर झालेलं आहे. पहा, ते कन्सेप्ट तुमचे क्लिअर असतील तर ते तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर तुम्हाला जर डायहायड्रोपायरिडिन आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचा फरक नसेल लक्षात, तर मग लक्षात नाही येणार. त्यामुळे आधीचे जे टॉपिक्स आहे, एसी इनिबिटर, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, डायुरेटिक, हे पहिले संपले पाहिजे. ते क्लिअर झाले तरच बाकी सीव्हीएस समजेल. तर नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर व्हरापामिल diltiazem effective in angina due to their negative inotropic, negative chronotropic, and negative dromotropic effect. Due to that, work of the heart is decreased, and due to that, oxygen demand is also decreased. Okay. तर हे पण ऑक्सिजन डिमांड कमी करतात, परंतु वेगळ्या मेकॅनिझमनी करतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू एवढा इम्पॉर्टंट नाहीये, परंतु व्हायवात जर विचारला तर त्याविषयी तुम्हाला माहित पाहिजे. कॉम्बिनेशनचे ऍडव्हान्टेज आपण डिस्कस करणार आहे. ओके. आता बीटा ब्लॉकर ही अंजायनामध्ये आपण यूज करू शकतो, आणि डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर ही अंजायनामध्ये यूज करू शकतो. तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, डायहायड्रोपायरिडिन आणि बीटा ब्लॉकर यांच्यात काही त्या कॉम्बिनेशनचे ऍडव्हान्टेज आहे का? जर आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जे आहेत डायहायड्रोपायरिडिन ग्रुपचे आणि बीटा ब्लॉकर एकत्र यूज केले अंजायनामध्ये, तर त्याचे काही बेनिफिशियल इफेक्ट आहेत का, ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके. तर डायहायड्रोपायरिडिनचा ड्रॉबॅक आपण काय पाहिलेला आहे? टॅकिकार्डिया. आणि त्यासाठी मेकॅनिझम काय आहे? कशामुळे टॅकिकार्डिया होतो? रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन मुळे रिफ्लेक्स रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन. रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन झाल्यामुळं हार्टच्या तिथं नॉर ऍड्रेनालिन किंवा ऍड्रेनालिन रिलीज होणार, आणि हे हार्टवर ऍक्ट होऊन हार्ट रेट वाढणार. बरोबर आहे. आता ह्या पेशंटला जर बीटा ब्लॉकर ही देत असू, बरोबर आहे, तर हे बीटा ब्लॉकर हार्टवरचे बीटा 1 रिसेप्टर काय करतील? ब्लॉक करतील. मग जर डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मुळे रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन होऊन नॉर ऍड्रेनालिन ऍड्रेनालिन जरी रिलीज झालं तरी ते बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होतील का? नाही. नाही होणार. आणि मग बीटा 1 रिसेप्टरवर जर ऍक्ट नाही झाले तर इम्पल्स जनरेशन वाढेल का? नाही. टॅकिकार्डिया होईल का? नाही. टॅकिकार्डिया ड्यू टू डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर इज ब्लॉक बाय बीटा ब्लॉकर्स. ओके. 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 आता बीटा ब्लॉकरचा
ब्लड व्हेसलवरची ऍक्शन काय आहे? बीटा ब्लॉकर्स दिल्यामुळे व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होतं का व्हॅसो डायलेटेशन होतं? वॅसोडायलेटेशन. कन्स्ट्रक्शन करतात. बीटा ब्लॉकर हे हा कन्फ्युजन खूप जणांचा असतो की बीटा ब्लॉकर हे व्हॅसो डायलेटेशन करतील, पण बीटा ब्लॉकर हे व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर आहेत, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतात. कसं करतात ते सांगतो. आता नॉर्मली ब्लड व्हेसलवर, लार्ज ब्लड व्हेसलवर आपण एएनएस मध्ये डिस्कस केलेले आहे बीटा 2 रिसेप्टर असतात आणि पेरिफेरल ब्लड व्हेसल्स म्हणजे बीटा 2 रिसेप्टर प्रिडॉमिनंट असतात. अल्फा पण रिसेप्टर तिथं प्रेझेंट असतात, अल्फा 1 अल्फा 10, पण प्रिडॉमिनंट कोणते लार्ज ब्लड व्हेसलवर? बीटा 2. बीटा 2. हे आपण एएनएस मध्ये पाहिलंय, हे लार्ज ब्लड वेसल. आणि समजा आता स्मॉल पेरिफेरल ब्लड वेसल्स आहे, पेरिफेरल ब्लड वेसल्स वर अल्फा 1 अल्फा 2 रिसेप्टर प्रिडॉमिनंट असतात कशापेक्षा? बीटा 2 पेक्षा. हे आपल्याला एएनएस मध्ये झालेलं आहे, आठवतंय सगळ्यांना? आठवतंय? ब्लड वेसलवर बीटा रिसेप्टर जे बीटा 2 रिसेप्टर्स आहेत, तर लार्ज ब्लड वेसलवर बीटा 2 रिसेप्टर प्रिडॉमिनंट आहे, अल्फा 1 अल्फा 2 रिसेप्टर्स कमी प्रमाणात असतात. आणि पेरिफेरल ब्लड वेसल्स जे स्किन म्युकस मेम्ब्रेनला सप्लाय करतात, त्यावर कोणते रिसेप्टर प्रिडॉमिनंट असतात? अल्फा रिसेप्टर प्रिडॉमिनंट असतात बीटा 2 पेक्षा. जेव्हा ऍड्रेनालिन ऍक्ट होतो बीटा 2 रिसेप्टरवर, ओके, लार्ज ब्लड वेसलच्या, तर बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट झाल्यामुळं बीटा 2 जीएस टाईप आहे, सायक्लिक एमपी वाढेल, सायक्लिक एमपी वाढल्यावर स्मूथ मसल रिलॅक्स होतात, तर ऍड्रेनालिननी ब्लड वेसल काय होता? लार्ज ब्लड वेसल डायलेट होता. लक्षात आलं? लार्ज ब्लड वेसल काय होता? डायलेट होता. बरोबर आहे. आता ऍड्रेनालिन स्मॉल ब्लड वेसलवर जर गेला, ओके, ऍड्रेनालिन स्मॉल ब्लड वेसलवर ऍक्ट करत असेल, तर ते कोणत्या रिसेप्टर थ्रू करत असेल? अल्फा 1 अल्फा 2 का बीटा 2? अल्फा 1 अल्फा 2. आणि अल्फा 1 अल्फा 2 थ्रू ऍक्ट झाला ऍड्रेनालिन, तर अल्फा 1 हा जीक्यू टाईप आहे, त्यामुळे तो IP3 डायसिल ग्लिसरॉल कॅल्शियमची लेवल वाढून व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करेल. अल्फा 2 हा GI टाईप आहे, तो सायक्लिक एएमपी कमी करून व्हॅसोकॉन्स्ट्रिक्ट स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट करतील, आणि स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्या म्हणजे व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होईल. तर ऍड्रेनालिनची ऍक्शन लार्ज ब्लड वेसलवर व्हॅसो डायलेटेशन आहे, आणि ती ऍक्शन कोणत्या रिसेप्टर थ्रू आहे? बीटा 2. आणि ऍड्रेनालिनची ऍक्शन पेरिफेरल ब्लड वेसलवर काय? व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन आहे, ते कोणत्या रिसेप्टर थ्रू आहे? अल्फा 1 अल्फा 2. आता समजा आपण बीटा ब्लॉकर यूज केले, बरोबर आहे, बीटा ब्लॉकर्स, तर बीटा ब्लॉकर्स यूज केले तर ऍड्रेनालिन जो आहे तो बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होईल का लार्ज ब्लड वेसलवर? हो, बीटा बीटा ब्लॉकर जर आपण यूज केले, लार्ज वेसलवर ऍक्ट होईल तो. बीटा ब्लॉकर जर आपण यूज केले, नाही, बीटा ब्लॉकर आता स्मॉल ब्लड वेसल लार्ज ब्लड वेसलवर बीटा 2 रिसेप्टर जास्त आहेत, अल्फा 1 अल्फा 2 कमी प्रमाणात आहे, बरोबर? ठीक आहे. आता ऍड्रेनालिन जर बीटा 2 रिसेप्टरवर, समजा बीटा ब्लॉकर आपण जर यूज करत असू, ते पण नॉन सिलेक्टिव्ह म्हणतो मी. नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे कोणते? प्रोपॅनॉलॉल. लाईक आता प्रोपॅनॉलॉल जर यूज केला तर ऍड्रेनालिन बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होईल का जर प्रोपॅनॉलॉल यूज केला तर? प्रोपॅनॉलॉल नाही होणार. प्रोपॅनॉलॉल बीटा 1 बीटा 2 ब्लॉकर आहे. मग जर बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक झाला तर व्हॅसोडायलेटेशन होईल का? नाही होणार. नाही. आणि पेशंट त्या लार्ज ब्लड वेसलचं कॉन्स्ट्रिक्शन होतं. जो पण ऍड्रेनालिन अवेलेबल आहे, तर आता बीटा 2 रिसेप्टर लार्ज वेसल वर प्रिडॉमिनंट आहे, आणि अल्फा 1 अल्फा 2 काय कमी प्रमाणात आहे. पण आता हे बीटा 2 ब्लॉक झाले, तर मग ऍड्रेनालिन लार्ज ब्लड वेसलवर कशावर ऍक्ट होऊ शकतो? मग अल्फा 1 अल्फा 2. अल्फा 2. मग ते व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होऊ शकतं. म्हणजेच बीटा ब्लॉकर, करोनरी ब्लड वेसल ही लार्ज ब्लड वेसल आहे. जर प्रोपॅनॉलॉल दिलं तर करोनरी ब्लड वेसलचं काय होतं? करोनरी ब्लड वेसलचं काय होईल? व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होईल का व्हॅसो डायलेटेशन जर बीटा ब्लॉकर यूज केला तर? व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होईल. व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होईल. व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन. मग करोनरी ब्लड फ्लो काय होईल? करोनरी मधून जाणार कमी होईल, बरोबर आहे. आता हा बीटा ब्लॉकरचा ड्रॉबॅक आहे का ऍडव्हान्टेज आहे?
अंजायनाच्या पेशंट मध्ये करोनरी ब्लड फ्लो कमी होणं, ड्रॉबॅक. ड्रॉबॅक. मग आता हा ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी जर आपण डायहायड्रोपायरिडिन आणि कॅल्शियम डायहायड्रोपायरिडिन बीटा ब्लॉकरचं कॉम्बिनेशन देत असू, तर हा जो बीटा ब्लॉकरचा ड्रॉबॅक आहे हा म्हणजे हा जो ड्रॉबॅक आहे हा ओव्हरकम डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकरने होऊ शकतो. कारण डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जे आहेत ते करोनरी काय करतात, व्हॅसो डायलेटेशन करतं का कॉन्स्ट्रिक्शन? डायलेटेशन. डायलेटेशन म्हणजे करतात जी बीटा ब्लॉकरचा ड्रॉबॅक आहे तो ओव्हरकम कशाने झाला मग? डायहायड्रोपायरिडिन. पहिल्या याच्यात डायहायड्रोपायरिडिनचा जो ड्रॉबॅक होता टॅकिकार्डिया हा कशाने ब्लॉक झाला? बीटा ब्लॉकरने. बीटा ब्लॉकर. आणि बीटा ब्लॉकरचा जो ड्रॉबॅक आहे तो कशाने रिव्हर्स झाला? डायहायड्रोपायरिडिन. डायहायड्रोपायरिडिन. म्हणजे कॉम्बिनेशनचे दोन फायदे लक्षात आले तुमच्या. जर डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आणि आपण बीटा ब्लॉकर कंबाईन केलं तर हे दोन ऍडव्हान्टेज लक्षात आले. Tachycardia due to dihydropyridine is blocked by beta blockers and tendency of beta blocker to decrease coronary blood flow is opposed by dihydropyridine calcium channel blocker. हे दोन पॉइंट लक्षात आले तुमच्या? हो सर. सर. लक्षात आले? ओके. आता त्याचप्रमाणे अजून एक बीटा ब्लॉकरचा ड्रॉबॅक हे डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जर बीटा ब्लॉकर बरोबर यूज केले तर ते काउंटरॅक्ट करतात. आणि तो ऍडव्हर्स किंवा ड्रॉबॅक बीटा ब्लॉकरचा कोणता आहे की बीटा ब्लॉकर हॅव टेंडन्सी टू कॉज व्हेंट्रिक्युलर डायलिटेशन. बीटा ब्लॉकर यूज केल्यामुळे व्हेंट्रिक्युलर डायलिटेशन होऊ शकतं आणि हे जो बीटा ब्लॉकरची ऍक्शन आहे हे डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर काउंटरॅक्ट करतात. आता हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागणार आहे की tendency of a beta blocker to cause ventricular dilatation is counteracted by dihydropyridine calcium channel blocker. म्हणजे ह्या कॉम्बिनेशन यूज केल्यामुळं डायहायड्रोपायरिडिनचा एक ड्रॉबॅक बीटा ब्लॉकर ओव्हरकम करताय आणि डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर बीटा ब्लॉकरचे दोन ड्रॉबॅक ओव्हरकम करताय. डायहायड्रोपायरिडिन मुळे जो टॅकिकार्डिया होतोय तो कोणत्या ड्रगने ब्लॉक होईल? बीटा ब्लॉकरने. बरोबर. बीटा ब्लॉकर बरोबर जो कोरोनरी आउटफ्लो कमी होत आहे तो कशाने रिव्हर्स होईल? डायहायड्रोपायरिडिन. आणि बीटा ब्लॉकर मुळे जो जे व्हेंट्रिक्युलर डायलेटेशन आहे ते कशाने काउंटरॅक्ट होईल? डायहायड्रोपायरिडिन. हे तीन इम्पॉर्टंट पॉइंट्स मी तुमच्याशी डिस्कस केले. त्यामुळे डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जर आपण बीटा ब्लॉकर मध्ये यूज केले अंजायनामध्ये तर फायदाच आहे. म्हणजे हे कॉम्बिनेशन रॅशनल आहे का इरॅशनल आहे? हे रॅशनल आहे. आपण ते यूज करू शकतो. चांगलं कॉम्बिनेशन आहे डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर विथ बीटा ब्लॉकर. बरोबर आहे. आता सेम ऍडव्हान्टेज जर आपण नायट्रेट्स बीटा ब्लॉकर बरोबर यूज केले तरीही दिसून येतात. म्हणजे डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर बरोबर बीटा ब्लॉकर यूज केल्यावर जे ऍडव्हान्टेज दिसत होते तेच ऍडव्हान्टेज नायट्रेट्स आणि बीटा ब्लॉकर कॉम्बिनेशन मध्येही दिसून येतात. तर नायट्रेट्स आणि बीटा ब्लॉकर कॉम्बिनेशनही हे तीन ऍडव्हान्टेज देतात. म्हणजे नायट्रेट्स पण रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन करतं, मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. ते पण रिफ्लेक्स टॅकिकार्डिया करतं. तर नायट्रेट्समुळे जो रिफ्लेक्स टॅकिकार्डिया होणार आहे तो बीटा ब्लॉकर ब्लॉक करतील. बीटा ब्लॉकर मुळे जो करोनरी आउटफ्लो कमी होणार आहे ते नायट्रेट्स करोनरी व्हॅसोडायलेटेशन करून ओव्हरकम करतील. बीटा ब्लॉकर बरोबर जो व्हेंट्रिक्युलर डायलेटेशन होणार आहे ते नायट्रेट्स काउंटरॅक्ट करतील. म्हणजेच डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आणि बीटा ब्लॉकरचे जे ऍडव्हान्टेजेस आहेत तेच नायट्रेट्स आणि बीटा ब्लॉकर्स कॉम्बिनेशन बरोबरही दिसून येतात. म्हणजे हे कॉम्बिनेशन आपण एन्झायनाच्या पेशंट मध्ये यूज केल्याचा फायदाच आहे. डायहायड्रोपायरिडिन विथ बीटा ब्लॉकर, नायट्रेट्स विथ बीटा ब्लॉकर. बरोबर. लक्षात आलं तुमचं? हे इतका पाठ समजलाय? ओके. आवाज येतोय ना? क्लिअर आहे ना आवाज? हो सर, क्लिअर. ओके, ठीक आहे. परंतु आता MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू कोणते कॉम्बिनेशन आपण
यूज नाही केलं पाहिजे अंजायनाच्या पेशंटमध्ये, तर आपण नॉन डायहायड्रोपायरिडिन आणि बीटा ब्लॉकर कॉम्बिनेशन हे अवॉइड केलं पाहिजे, कारण दोन्हीही कार्डिओ डिप्रेसंट आहे. नॉन डायहायड्रोपायरिडिन व्हरापामिल किंवा डिल्टाझेम पैकी एक आणि बीटा ब्लॉकर्स हे जर आपण एकत्र यूज केले तर दोघांची कार्डिओ डिप्रेशन ऍक्शन ऍडअप होईल आणि सिव्हिअर कार्डिओ डिप्रेशन इफेक्ट येईल. त्यामुळं नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स कशाबरोबर कंबाईन नाही करायचे? बीटा ब्लॉक. बीटा ब्लॉक. हे MCQ ला तुम्हाला विचारू शकता, बरोबर आहे, किंवा वाईज विचारलं तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. लक्षात आलं? समजलंय आतापर्यंत? आता कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट हे तुम्ही कॅल्शियम चॅनल ब्लॉकरच्या टॉपिक्स मध्ये आपण डिस्कस केलेले आहे, ते तुम्ही इथं परत मेन्शन करू शकता जर लॉंग क्वेश्चन कॅल्शियम चॅनल ब्लॉकरवर असेल. हे फक्त आता मी अंजायना पॉइंट ऑफ व्ह्यू कॅल्शियम चॅनल ब्लॉकर इथं डिस्कस केलेला आहे, ऑलरेडी आपला झालेला आहे. आता बाकीचे ड्रग्स बीटा ब्लॉकर्स आपण अंजायनाच्या पेशंट मध्ये यूज करतो, तर क्लासिकल अंजायनाच्या पेशंट मध्ये बीटा ब्लॉकर्स कोणत्या मेकॅनिझमनी इफेक्टिव्ह आहेत? तुम्हाला ऑलरेडी बीटा ब्लॉकर झाले, तुम्ही सांगू शकता कोणत्या मेकॅनिझमनी बीटा ब्लॉकर्स अंजायनाच्या पेशंट मध्ये इफेक्टिव्ह राहू शकता क्लासिकल अंजायनाच्या? ऑलरेडी मेकॅनिझम तुम्हाला माहिती आहे. ॲनाट्रोपिक, क्रोनोट्रोपिक, ड्रोमोट्रोपिक ऍक्शन प्रोड्यूस करतात ते. Very good. By acting on the beta blockers responsible for blockage of beta 1 receptor present on the heart. त्याच्यामुळं ॲड्रिनलिन किंवा नॉर ॲड्रिनलिनचे ऍक्शन बीटा 1 रिसेप्टरवर होणार नाही आणि त्याच्यामुळं हार्ट रेट कमी होईल, एव्ही कंडक्शन कमी होईल, कॉन्ट्रॅक्शन कमी होईल आणि त्यालाच आपण निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक, ड्रोमोट्रॉपिक आणि ॲनोट्रॉपिक इफेक्ट म्हणतो. आणि हे जर कमी झालं तर वर्क ऑफ द हार्ट काय होईल? कमी होईल. कमी होईल. आणि वर्क ऑफ द हार्ट कमी झालं तर ऑक्सिजन डिमांड काय होईल? कमी होईल. आता अंजायनाच्या पेशंट मध्ये पर्टिक्युलर ड्रग कसा इफेक्टिव्ह आहे, तर तुमच्या माइंड मध्ये आला पाहिजे हा ड्रग O2 डिमांड कमी करतोय का O2 सप्लाय वाढवतोय. अंजायनामध्ये जे पण ड्रग इफेक्टिव्ह आहेत ते दोन मेकॅनिझमने ऍक्ट होऊ शकतात. एक तर O2 सप्लाय काय करतील, ते ड्रग वाढवतील. O2 सप्लाय कसा वाढवतील? कोरोनरी व्हॅसोडायलेटेशन करून, व्हॅसोडायलेटेशन. बरोबर आहे, किंवा ऑक्सिजन डिमांड कमी करतील. ऑक्सिजन डिमांड कमी करण्याचे दोन मेकॅनिझम आहेत मी तुम्हाला सांगितलं. एक काही ड्रग प्रीलोड कमी करतील किंवा आफ्टर लोड कमी करतील. म्हणजे जे ब्लड वेसल्सवर ऍक्ट होणारे ड्रग आहे पेरिफेरल, म्हणजे व्हेन्सवर आणि आर्टरीजवर, तर व्हेनोडायलेटेशन झालं तर प्रीलोड कमी होईल, आर्टेरिओ डायलेटेशन झालं तर आफ्टर लोड कमी होईल. काही ड्रग व्हेनोडायलेटेशन करतात, काही ड्रग आर्टेरिओ डायलेटेशन करतात, काही दोन्ही करतात. आणि जेव्हा प्रीलोड आफ्टर लोड कमी होतो तेव्हा वर्क ऑफ द हार्ट काय होतं? कमी होतं. आणि वर्क ऑफ द हार्ट कमी झालं तर ऑक्सिजन डिमांड काय होईल? कमी होईल. म्हणजे हे एक मेकॅनिझम आहे ज्याने ऑक्सिजन डिमांड कमी होतो ड्यू टू आर्टेरिओ और व्हेनोडायलेटेशन. नेक्स्ट मेकॅनिझम आहे ऍक्शन रिलेटेड विथ हार्ट. इनहिबिटरी इफेक्ट ऑन द हार्ट असेल, जे ड्रग हार्टवर इनहिबिटरी इफेक्ट करताय, हार्ट रेट कमी करतायत, एव्ही कंडक्शन कमी करतायत, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट कमी करतात, ते पण ड्रग हार्टचं वर्क कमी करतील आणि वर्क कमी झालं तर ऑक्सिजन डिमांड कमी करतील. तर हे बीटा ब्लॉकर जे आहेत ते हार्टशी रिलेटेड ऍक्शन आहे त्यांची. इनहिबिटरी इफेक्ट ऑन द हार्ट बाय ब्लॉकिंग बीटा 1 रिसेप्टर, सो डिक्रीजेस heart rate, AV conduction, contraction, and hence work of the heart is decreased, and due to that oxygen demand is decreased. लक्षात आलं? लक्षात आलं? Okay. Can we use propranolol in variant angina? No. नाही use. Why? Because of its vasoconstriction action. Very good. व्हॅसोपाझम असताना व्हॅसोकन्स्ट्रिक्शन Yes. करते. अजून ते व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करेल प्रोपॅनॉलॉल. सो इन व्हेरियंट अंजाइना propranolol is contraindicated. You have to remember that propranolol is contraindicated in variant angina. तर बीटा ब्लॉकर विषयी तुम्हाला सर्व माहित आहे. ओके,
Okay. So I am discussing that major जे आता slide वर दिसतंय तुम्हाला major beneficial effect of beta blockers in angina pectoris is by reducing cardiac work. How cardiac work is reduced? Due to their cardio-depressant action. आता हे cardio-depressant action काय येते? Due to blockage of beta 1 receptor present on the heart. Okay. These drugs do not dilate coronary blood vessel, rather vasoconstriction may occur. So these drugs therefore contraindicated in variant angina, Variant particularly non-selective beta blocker. Okay, like in hypertension we have discussed, don't stop beta blocker suddenly after chronic use. If we stop beta blocker after chronic use in hypertension, there is rebound hypertension. Okay, बीटा ब्लॉकर जर आपण खूप दिवस यूज केले आणि सडनली स्टॉप केले हायपरटेन्शन मध्ये, तर पेशंटला परत काय होतं, रिबाउंड हायपरटेन्शन होऊ शकतो. सिमिलर इज ट्रू इन केस ऑफ अंजायना. अंजायनाच्या पेशंट मध्ये जर आपण बीटा ब्लॉकर यूज करत आहोत आणि खूप दिवस यूज केल्यानंतर सडनली स्टॉप केले, तर काय होतं की Rebound hypertension. there may be precipitation of attack of Angina. angina. Okay, and that if there is severe attack of angina, that may lead to myocardial infarction. That is a further step. Okay, तर आपण अब्रप्ट विड्रॉवल कधीही बीटा ब्लॉकरचा करायचा नाही. सो बीटा ब्लॉकर्स आपण नायट्रेट्स बरोबर कंबाईन करू शकतो. बीटा ब्लॉकर्स आपण डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर बरोबर कंबाईन करू शकतो, परंतु बीटा ब्लॉकर्स आपण नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर बरोबर काय केले पाहिजे, अवॉइड केले पाहिजे. हे आपलं मागच्या स्लाइड वर डिस्कस झालंय, लक्षात आलं हे. Yes. नेक्स्ट एक पॉइंट, तो जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्यू लक्षात ठेवा. Beta blockers are the only anti-anginal drug that decrease mortality in patient with coronary artery disease. पोस्ट MI पेशंट मध्ये तर बीटा ब्लॉकर्स आपण MI पेशंट मध्ये पण यूज करतो आणि क्लिनिकल ट्रायल्स मध्ये असं दिसून आलेलं आहे की बीटा ब्लॉकर्स हे मॉर्टेलिटी ही त्या MI पेशंट मध्ये कमी करण्यास मदत करतात. ओके, आता पोटॅशियम चॅनल ओपनर काय नाव आहे त्याचं? Nicorandil. Nicorandil. निकोरॅन्डिल. ओके, इट इज ए पोटॅशियम चॅनल ओपनर. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एखाद्या सेलमध्ये किंवा सेलच्या बाहेर जर विचार केला तर पोटॅशियम जास्त कुठं आहे? पोटॅशियम हा इंट्रासेल्युलर कॅटायन आहे, बरोबर आहे. पोटॅशियम सेलच्या बाहेर सोडियम ज्यादा असतो, सोडियम क्लोराईड. ओके, म्हणजे आपण म्हणतो सेल NaCl सोल्युशन मध्ये फ्लोट होतं, म्हणजे सेलच्या बाहेर NaCl जास्त असतं. आता पोटॅशियम चॅनल ओपन झाले तर पोटॅशियम कुठं जाईल? बाहेर जाईल cell बाहेर मधून. जाईल. मग पॉझिटिव्ह आयन इनसाइड द सेल काय होईल? कमी होईल. कमी होते. तर तसंच आहे पोटॅशियम चॅनल ओपनर जर जे आहेत तर निकोरॅन्डिल आहे. तर स्मूथ मसलवर पोटॅशियम चॅनल्स असतात आणि निकोरॅन्डिल दिला तर हे स्मूथ मसलवरचे पोटॅशियम चॅनल काय होतात? ओपन होतात. Open. आणि स्मूथ मसल मधला पोटॅशियम कुठे जातो? बाहेर जातो. मग पॉझिटिव्हिटी इनसाइड द स्मूथ मसल काय होईल? कमी होईल आणि त्याच्यामुळे डिपोलरायझेशन होणार नाही आणि स्मूथ मसल काय होतील? रिलॅक्स होतील आणि त्यामुळे व्हॅसोडायलेटेशन होईल. तर पोटॅशियम चॅनल ओपनर हे व्हॅसोडायलेटर आहे आणि हे आर्टेरिओ व्हेनोडायलेटर आहे. निकोरॅन्डिल इज ए आर्टेरिओ व्हेनोडायलेटर. ही एक निकोरॅन्डिलची ऍक्शन मी तुमच्याशी डिस्कस केली. तर इट इज ए स्मूथ मसल रिलॅक्संट. सो there is a relaxation of the smooth muscles of the blood vessels. So nicorandil responsible for vasodilation. An important point, it is a arteriovasodilator. It is a arteriovasodilator. In addition to potassium channel opening action, nicorandil also responsible for release of nitric oxide. And this nitric oxide responsible for vasodilation. This nitric oxide also responsible for vasodilation. लक्षात आलं निकोरॅन्डिलचं ऍक्शन? हो sir.
ओके ओके ओके. आता निकोरॅन्डिल तुम्हाला लॉंग क्वेश्चनच्या पार्टला येणार नाही, शॉर्ट नोटला येणार नाही, फक्त एक एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू निकोरॅन्डिल तुम्हाला माहित पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग अँटी अँजायनल ड्रग इज ए पोटॅशियम चॅनल ओपनर. तो तुम्हाला तो निकोरॅन्डिल आन्सर जो आहे तो क्लिक झाला पाहिजे. सो निकोरॅन्डिल इज ए पोटॅशियम चॅनल ओपनर responsible for arteriovenodilatation. It acts by opening ATP sensitive potassium channel. So it is a potassium channel opener. Plus it also responsible for release of what? Nitric oxide. Oxygen. नायट्रिक ऑक्साईड रिलीज झालं तर परत व्हॅसोडायलेटेशन होणार आहे. ओके. It has no significant effect on the heart. So no significant cardiac effects on contractility and conduction have been reported. The contractility of the heart, conduction in the heart, त्यावर त्याचा काही इफेक्ट नाहीये. आता हा एक पार्ट जो आहे निकोरॅन्डिलचा, आता एक अजून एक पॉइंट मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर तो नाही लक्षात ठेवला तरी चालेल, जस्ट आपण नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू डिस्कस करूया. निकोरॅन्डिल ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर ओपनिंग ऑफ mitochondrial ATP sensitive potassium channel in heart, आणि due to that it has a cardioprotective action. It has cardioprotective action by stimulating ischemic preconditioning. By stimulating ischemic preconditioning. तर याच्यामध्ये मी डिटेल जाणार नाही. ओके, ते तुम्हाला कोणीही विचारणार नाही. तर निकोरॅन्डिल ला कार्डिओप्रोटेक्टिव्ह ऍक्शन आहे. ही कार्डिओप्रोटेक्टिव्ह ऍक्शन कशामुळे आहे? इट इज ड्यू टू स्टिम्युलेशन ऑफ इच्छेमिक प्रीकंडिशनिंग. ड्यू टू स्टिम्युलेशन ऑफ इच्छेमिक प्रीकंडिशन, and it is result due to activation of mitochondrial potassium channel. तर नाही लक्षात राहिलं तरी चालेल, निकोरॅन्डिल अँटी अँजायनल ड्रग आहे, पोटॅशियम चॅनल ओपनर आहे, आर्टेरिओव्हेनोडायलेटर आहे, ऍडिशनल नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग प्रॉपर्टी आहे, आणि हार्टच्या कॉन्ट्रॅक्टिलिटी आणि कंडक्शन वर त्याचा सिग्निफिकंट इफेक्ट नाही. कार्डिओप्रोटेक्टिव्ह ऍक्शन ही त्याला आहे ड्यू टू इच्छेमिक प्रीकंडिशनिंग फेनामेना. ओके, तर हे झाले निकोरॅन्डिलचे इम्पॉर्टंट पॉइंट. आता व्हॅसोडायलेटेशन असेल तर मग कोणते ऍडव्हर्स इफेक्ट निकोरॅन्डिल करू शकतो? Headache, throbbing, flushing, थ्रोबिंग हेडेक करू Flushing. शकतो, फ्लशिंग करू Flushing. शकतो, palpitation होऊ शकतो. पाल्पिटेशन, tachycardia. रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन होऊ शकतं. तर ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पण एक इम्पॉर्टंट ऍडव्हर्स इफेक्ट निकोरॅन्डिलचा तुमच्याशी डिस्कस करत आहे, तो आहे ऍप्थस अल्सर. निकोरॅन्डिलमुळे ऍप्थस अल्सर होतं. तर ऍडव्हर्स इफेक्ट पाहूया. फ्लशिंग, पाल्पिटेशन म्हणजे रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटीमुळे, विकनेस, हेडेक, डिझीनेस, नॉशिया, वॉमिटिंग. ओके, हे त्याचे काही ऍडव्हर्स इफेक्ट आहे. तर व्हॅसोडायलेटेशन मुळे फ्लशिंग होईल, व्हॅसोडायलेटेशन मुळे थ्रोबिंग हेडेक होईल, व्हॅसोडायलेटेशन मुळे रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन मुळे पाल्पिटेशन होईल. ह्या तर गोष्टी तुम्हाला लक्षात राहणार आहे. त्यात प्लस नॉशिया, वॉमिटिंग एक लक्षात ठेवायचं आहे, हेडेक आणि डिझीनेस. आता क्लासिकल अजून एक ऍडव्हर्स म्हणजे जो ऍडव्हर्स इफेक्ट आहे तो आहे ऍप्थस अल्सर. इट इज सीन विथ निकोरॅन्डिल. सो लार्ज पेनफुल ऍप्थस अल्सर इन माउथ seen with nicorandil which heal on stopping nicorandil. So this is MCQ. Aphthous ulcer is seen with which anti-anginal drug? Answer is nicorandil. Okay. So nitrate-like tolerance is not seen with nicorandil, but it has a potential to interact with sildenafil. तर आपण पाहिलेलं आहे की नायट्रेट्स यूज करताना आपण एक काळजी काय घ्यायची की ज्या पेशंटला सिल्डेनाफिल यूज केलेला असेल 24 तासात त्या पेशंटला आपण काय द्यायला नाही पाहिजे? नायट्रेट्स द्यायला नाही पाहिजे. आणि डिटेलमध्ये मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. तर नायट्रेट सारखंच हे निकोरॅन्डिल हॅज ए पोटेन्शियल टू इंटरॅक्ट विथ सिल्डेनाफिल. ओके, तसंच इंटरॅक्शन निकोरॅन्डिल बरोबरही दिसतं.
नायट्रेट्सचा ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये टॉलरन्स आणि डिपेंडन्स आपण म्हणलो होतो, तसा टॉलरन्स निकोरॅन्डिलला दिसून येत नाही. तर नायट्रेट लाईक टॉलरन्स इज नॉट सीन विथ निकोरॅन्डिल, बट नायट्रेट लाईक इट हॅज अ पोटेन्शियल टू इंटरॅक्ट विथ सिल्डेनाफिल. तर हे नायट्रेट्स विषयी आपण डिस्कस केलेला आहे. आता यामध्ये आपले जे ड्रग्ज आहेत त्यातले मोस्ट ऑफ द ड्रग्स आपण डिस्कस केलेले आहे. आता काही नवीन ड्रग्स रिसेंटली अंजाइनाच्या मॅनेजमेंट मध्ये आलेले आहेत. त्यामध्ये 2 ड्रग्ज जे आहेत, ट्रायमेटाझिडिन आणि रॅनोलाझिन, हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर दोघांचा यूज तुम्ही मला सांगितलाय मागच्या लेक्चर मध्ये की ट्रायमेटाझिडिन आणि रॅनोलाझिन चा यूज तुम्ही अंजाइनाच्या पेशंट मध्ये पाहिलाय. ओके, यूज होता ना डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये हे ड्रग? हो सर. कोणता पाहिलाय तुम्ही, ट्रायमेटाझिडिन जास्त पाहिलं का रॅनोलाझिन? रॅनोलाझिन जास्त देतात, ट्रेमेटाझिन पण देतात काही जण. ओके, रॅनोलाझिन आणि ट्रायमेटाझिडिन. तर हे जे ड्रग आहे हे नॉन हिमोडायनेमिक मेकॅनिझमनी ऍक्ट होतात. रॅनोलाझिनच्या 2 मेकॅनिझम मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ओके, तर कोणत्या मेकॅनिझमने ऍक्ट होत आहे? नॉन हिमोडायनेमिक मेकॅनिझम. आणि काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर रॅनोलाझिन आणि ट्रायमेटाझिडिन हे दोन्हीही पी फॉक्स इन्हिबिटर आहे. काय आहे? पी फॉक्स इन्हिबिटर. आता हे पी फॉक्स इन्हिबिटर काय आहे हे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. पी फॉक्स इन्हिबिटर म्हणजे काय, त्याचा लॉंग फॉर्म काय, आणि पी फॉक्स इन्हिबिटर यूज केल्यामुळं अंजाइनाच्या पेशंट मध्ये इम्प्रूव्हमेंट कशी होती हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आतापर्यंत जे ऍक्शन पाहिलेत ना त्याच्या व्यतिरिक्त ही ऍक्शन आहे. म्हणजे करोनरी व्हॅसोडायलिटेशन किंवा प्रीलोड आफ्टर लोड रिडक्शन, इनिबिटरी इफेक्ट ऑन द हार्ट, याच्या व्यतिरिक्त हे ऍक्शन आहे. आणि त्यासाठी काही गोष्टी, बेसिक गोष्टी ही तुमच्याशी मी डिस्कस करणार आहे. आता पी फॉक्स इनिबिटरचा लॉंग फॉर्म आहे. पी म्हणजे पार्शियल, फॉक्स म्हणजे फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन इन्हिबिटर्स. ओके, पी फॉक्स इन्हिबिटर म्हणजे काय? पार्शियल फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन इन्हिबिटर. ओके, लक्षात आलं लॉंग फॉर्म पी फॉक्सचा? पार्शियल फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन इन्हिबिटर. ओके ओके, आता जस्ट एक मिनिट. ओके, आता हार्टला एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू 2 इम्पॉर्टंट पॉइंट्स मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू हार्ट फॅटी ऍसिड पण युटिलाइज करतं आणि ग्लुकोजही युटिलाइज करतं. परंतु इन नॉर्मल फिजिओलॉजी जर आपण विचार केला तर जे फॅटी ऍसिड आहे त्याचा यूज जास्त होतो. कशा पॉइंट ऑफ व्ह्यू? एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू. जर हार्टला एनर्जी पाहिजे असेल, एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू, नॉर्मली हार्ट काय जास्त यूज करतात? फॅटी ऍसिड यूज करतं का ग्लुकोज? फॅटी एसिड्स. म्हणजे हे नॉर्मल मेकॅनिझम मी तुमच्याशी डिस्कस केली की हार्ट्स मध्ये जर एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला फॅटी ऍसिड आणि ग्लुकोज पैकी कोणता सबस्टन्स एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू जास्त यूज होतो तर त्यांचा आन्सर आहे फॅटी ऍसिड. बरोबर आहे. आणि त्यासाठी फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन स्टेप फार महत्वाची आहे. कोणती स्टेप महत्वाची आहे? फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन. तर फॅटी ऍसिडचं ऑक्सिडेशन होऊन काय बनतं, काय रिलीज होतं? एनर्जी. आणि त्यासाठी एक एन्झाईम लागतो माइटोकॉन्ड्रियामध्ये. त्या एन्झाईमचं नाव आहे LC3 कॅट. LC3 कॅट.
long chain 3 ketoacyl CoA thiolases. Long chain 3 ketoacyl CoA thiolase enzyme. CoA means coenzyme आहे. काय नाव आहे एन्झाईमचं? फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन होण्यासाठी कोणता एन्झाईम महत्वाचा आहे? लॉन्ग चेन 3 कीटो ऍसिड कोए थायोलेज. ओके, आता हा एन्झाईम महत्वाचा आहे. ओके, आणि हे एन्झाईमच्या थ्रू काय होतं? फॅटी ऍसिडचं ऑक्सिडेशन होतं. सो व्हॉट आर फिपॉक्स इनहिबिटर? जे रॅनोलाझाईन ट्रायमेटाझिडिन आहे. These drugs inhibit this long chain 3 ketoacyl coenzyme thiolase enzyme. What will happen if this enzyme is inhibited? फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन नाही होत. व्हेरी गुड. फॅटी ऍसिडचं काय होणार नाही? ऑक्सिडेशन नाही होणार. आता फॅटी ऍसिडचं ऑक्सिडेशन नाही झालं तर एनर्जी बनेल का? नाही बनणार. नाही. आता हार्टला तर एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू काही ना काही सोर्स पासून एनर्जी मिळवावं लागेल. जर फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन इनहिबिट झालं, बरोबर आहे, बरोबर आहे, हो. तर दुसरा सोर्स काय आहे? एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू ग्लुकोज युटिलायझेशन. ग्लुकोज आहे. आता याचा फायदा काय? म्हणजे आपण काय करतो आहे, एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू फॅटी ऍसिडच्या ऐवजी हार्टला हे ड्रग यूज केले तर फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन इनहिबिट होतं रॅनोलाझिन आणि ट्रायमेटाझिडिननी. फॅटी ऍसिडचं ऑक्सिडेशन होत नाही आणि एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू आपण हार्टचं जे हे हार्टला जर एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू कोणता सोर्स यूज करायचा असेल, जर फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन इनहिबिट झालं तर हार्ट काय करेल? ग्लुकोज यूज करा. आपण फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन वरून ग्लुकोज युटिलायझेशन कडे शिफ्ट करतोय हार्टला, बरोबर आहे. तर याचा फायदा काय? त्याचा फायदा असा आहे की ही एनर्जी फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन होताना जी एनर्जी बनते ती हार्ट यूज करतो. आता फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन होताना त्या प्रोसेससाठी ऑक्सिजनची गरज असते. कशाची गरज असते? ऑक्सिजन. ऑक्सिजन. आणि ग्लुकोज युटिलायझेशन होताना ही ऑक्सिजनची गरज असते. परंतु फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन प्रोसेससाठी जास्त ऑक्सिजन रिक्वायर्ड आहे ग्लुकोज युटिलायझेशन पेक्षा. काय आहे इम्पॉर्टंट पॉइंट? फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन साठी जास्त ऑक्सिजन. ऑक्सिजन यूज करतो. as compared to जास्त glucose. ऑक्सिजनची गरज पडते ग्लुकोज ऑक्सिडेशन पेक्षा. म्हणजे ग्लुकोज युटिलायझेशन मध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशनच होतं. आता फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन साठी जास्त जास्त ऑक्सिजनची गरज असते. ग्लुकोज ऑक्सिडेशन साठी कमी ग्लुकोज ऑक्सिडेशन साठी कमी ऑक्सिजनची गरज असते. आता पहा, जर आपण फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन इनहिबिट केलं तर हार्ट डायव्हर्ट कुठं होतं? ग्लुकोज ऑक्सिडेशन कडे. म्हणजेच आता फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन साठी जे ऑक्सिजन डिमांड होती ती जास्त होती. आता आपण फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन वरून हार्टला कुठं शिफ्ट केले? ग्लुकोज ऑक्सिडेशन कडं. आणि ग्लुकोज ऑक्सिडेशन साठी ऑक्सिजन डिमांड काय आहे? कमी आहे. कमी आहे. तर ह्या मेकॅनिझमने आपण ओव्हरऑल हार्टचं ऑक्सिजन डिमांड काय करतोय? कमी करतो. कमी करतो. म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय लक्षात ठेवायचंय? पीफॉक्स इनहिबिटर ऑक्सिजन डिमांड काय करताय? कमी करताय बाय शिफ्टिंग फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन टू ग्लुकोज ऑक्सिडेशन. ओके ओके. तर तेच दिलेलं आहे. पहा, मी परत एकदा आता रिपीट करतोय. लक्षात आलं तुम्हाला मेकॅनिझम? कोणी तुम्हाला विचारणार नाहीये एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, कारण हा टॉपिक जो आहे हा रिसेंट ड्रग्सशी रिलेटेड येतो. त्यामुळे तुम्हाला नायट्रेट विषयी माहिती आहे मोर दॅन इनफ आहे. हे फक्त जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू, बरोबर आहे. विच ड्रग्स इनहिबिट फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन? मग तुम्हाला माहिती आहे रॅनोलाझिन आणि ट्रायमेटाझिडिन पैकी एक आहे, बरोबर. ओके. तर त्यामुळं काय होईल? फॅटी ऍसिड ऑक्सिजन इनहिबिट झालं तर जो ग्लुकोज ऑक्सिडेशन वाढेल आणि ग्लुकोज ऑक्सिडेशन साठी ऑक्सिजन
कमी लागतं, म्हणजे इनडायरेक्टली O2 डिमांड काय होणार आहे हार्टचा, कमी होणार. कमी. कमी होईल. तर ती मेकॅनिझम आहे. ओके, ठीक आहे. आणि यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की ही जी मेकॅनिझम आहे याच्यामध्ये व्हॅसोडायलेटेशन वगैरे त्या प्रोसेस काही नव्हत्या, म्हणून त्याला आपण दुसऱ्या भाषेत असं म्हणलेलं आहे की दिस ड्रग्स ऍक्ट बाय नॉन हिमोडायनॅमिक मेकॅनिझम. कोणती मेकॅनिझम, पी फॉक्स इनिबिशन ही नॉन हिमोडायनॅमिक मेकॅनिझम आहे. आणि हे ड्रग हार्ट रेट किंवा ब्लड प्रेशर वर काही इफेक्ट दाखवत नाही. तर विच अँटी अँजायनल ड्रग्स ऍक्ट्स बाय नॉन हिमोडायनॅमिक मेकॅनिझम, त्याचा आन्सर काय येईल मग, पीफॉक्स इनिबिटर्स. पीफॉक्स इनिबिटर, रॅनोलाझिम किंवा ट्रायमेटाझिडिन. बरोबर आहे, रॅनोलाझिम किंवा ट्रायमेटाझिडिन. ट्रायमेथॅक्झिडिन. लक्षात आलं? ओके. तर इतकंच पॉइंट ऑफ व्ह्यू हे तुम्हाला ड्रग लक्षात ठेवायचे, डिटेल मध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही. ओके. So trimetazidine is useful in angina due to its pFOX inhibition action. It is a non-hemodynamic action. आता रॅनोलाझिनला सुरुवातीला ही ऍक्शन मेन आहे असं कन्सिडर केलं होतं, म्हणजे असं जे मेकॅनिझम रॅनोलाझिनची जी होती पहिले सुरुवातीला सांगितलं गेलं होतं की ही नॉन हिमोडायनॅमिक पीफॉक्स इनिबिटर ऍक्शन मेन आहे. त्यानंतर अजून काही रिसर्च मध्ये असून दिलं आलं की रॅनोलाझिन ऑल्सो responsible for inhibition of late sodium channel. ओके, काय इनहिबिट करतात ते, लेट सोडियम चॅनल. इनहिबिशन ऑफ लेट सोडियम चॅनल. ओके, आता हे याचा इफेक्ट काय आहे, लेट सोडियम चॅनल इनहिबिट झाल्यामुळं काय होणार आहे. ओके, समजा आता हे मायोकार्डियम आहे. ओके, तुम्ही मला सांगा सोडियम जास्त कुठं आहे, मायोकार्डियमच्या आत का बाहेर, आउटसाइड. बाहेर. बाहेर. बर, आता सोडियम लेट सोडियम चॅनल समजा ओपन झाले तर सोडियम कुठं जातो, सोडियम चॅनल समजा ओपन झाले तर सोडियम बाहेरून आत जाईल का आतून बाहेर येईल, सोडियम बाहेर जास्त आहे, कुठं बाहेरून आत. बाहेरून आत बाहेरून आत. म्हणजे हे सोडियम आत जास्त झाला. आणि हा सोडियम काय करतो, एक्सिस सोडियम, इट रेग्युलेट सोडियम कॅल्शियम एक्सचेंज. हा जो सोडियम आत आलेला आहे हा सोडियम परत कशा कुठं जातो, बाहेर जातो, आणि त्या बदल्यात हार्ट मध्ये काय येतं, कॅल्शियम. कॅल्शियम. बरोबर आहे, म्हणजे हे सोडियम चॅनल ओपन झाल्यामुळं सोडियम आत आला, पहिली स्टेप ही आहे, ओपनिंग ऑफ सोडियम चॅनल, त्यामुळे सोडियम काय येईल, आत येईल. जेव्हा सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन आतमध्ये वाढलं तेव्हा एक अँटीपोर्ट पण ऍक्टिव्हेट होतो, त्याला सोडियम कॅल्शियम अँटीपोर्ट म्हणतो. तो काय करतो, सोडियमला कुठं टाकतो, बाहेर, बाहेर आणि कॅल्शियमला कशात घेतो, आतमध्ये. सेलमध्ये. ओके, आता कॅल्शियम आत आला म्हणजे काय होईल, कॉन्ट्रॅक्शन करेल. कॉन्ट्रॅक्शन होईल. बरोबर आहे, ओके, बरोबर आहे. आता समजा म्हणजे वर्क ऑफ द हार्ट का होईल, वाढेल, वाढेल. हो. आता समजा हा सोडियम चॅनल इनहिबिट झाला, लेट सोडियम चॅनल, हा सोडियम चॅनल इनहिबिट झाला तर सोडियम आत येईल का, नाही. नाही. सोडियम आत आला नाही तर हा सोडियम कॅल्शियम एक्सचेंज होईल का, नाही. नाही. मग कॅल्शियम आत येईल का, नाही. 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 मग कॅल्शियम जर आतमध्ये नाही आला तर कॉन्ट्रॅक्टिलिटी काय होईल, कमी होईल. कमी होईल. आणि कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी झाली म्हणजेच ऑक्सिजन डिमांड काय होईल, कमी होईल. कमी. कमी होईल. मग ही ऍडिशनल म्हणजे ही ऍक्शन आता मेन म्हणतात त्याची, रॅनोलाझिनची, लेट सोडियम चॅनल इनहिबिटर, अँड इन ऍडिशन टू दॅट इट हॅज पीफॉक्स इनहिबिशन ऍक्शन ऑल्सो. लक्षात आलं, लक्षात आलं. सर लेट सोडियम चॅनल असं का बोलतात? आता त्याचं लेट सोडियम चॅनल म्हणजे त्याचं ओपनिंगचा जो टायमिंग आहे त्याच्यानुसार म्हणत असतील, त्यात मला पण डिटेल माहित नाहीये, त्याचं काय म्हणतात फिजिओलॉजी पार्ट माझा पण तेवढा क्लिअर नाहीये. लेट सोडियम चॅनल आहे तेवढं माहित आहे, पण त्याला लेट सोडियम चॅनल का म्हणतात ते नाही सांगू शकत. ओके. ठीक आहे, ओके ओके.
तर आता रॅनोलेझिनची मेन ऍक्शन जर तुम्हाला विचारली कोणी, तर लेट सोडियम चॅनल इनहिबिशन सांगा आणि पी फॉक्स इनहिबिशन इज कन्सिडर ॲज ए सेकंडरी ऍक्शन तुम्हाला सांगावं लागेल. बरोबर आहे. येस आणि ट्रायमेटाझिडिन हा प्युअर पी फॉक्स इनहिबिटर आहे. आहे. ओके, ट्रायमेटाझिडिन हा प्युअर पी त्याला तेवढीच ऍक्शन आहे. रॅनोलेझिनची आता मेन ऍक्शन आहे लेट सोडियम चॅनल इनहिबिशन प्लस सेकंडरी ऍक्शन जी आहे ती पी फॉक्स इनहिबिशन. लक्षात आलं? ओके, तर हे ट्रायमेटाझिडिन आणि रॅनोलेझिन हे ड्रगही आपण डिस्कस केलेले आहे. ओके, आता यांना पण हार्ट रेट ब्लड प्रेशरवर एवढा इफेक्ट नाहीये. ओके, नो इफेक्ट ऑन हार्ट रेट ब्लड प्रेशर. ओके, in addition to that, ranolazine also decreases occurrence of AF, also responsible for decrease in small amount decrease in HbA1c. ते पण तुम्हाला माहित पाहिजे. आता एक रॅनोलेझिनचा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम मी तुमच्याशी डिस्कस करतो की रॅनोलेझिन हा ड्रग क्यूटी प्रोलॉंगेशन करतो आणि क्यूटी प्रोलॉंगेशन करत असेल हा ड्रग, तर आपण हा ड्रग देताना अदर क्यूटी प्रोलॉंगेशन करणारे ड्रग दिले नाही पाहिजे. एक पॉइंट. दुसरा पॉइंट, ज्या पेशंटला ऑलरेडी क्यूटी प्रोलॉंगेशन हा अरेथमिया आहे त्याला टॉर्सेडी पॉइंटेस असंही म्हणतात. मेडिसिन मध्ये तो पार्ट आहे, एक अरेथमियाचा प्रकार आहे क्यूटी प्रोलॉंगेशन. तर क्यूटी इंटरव्हल त्यात प्रोलॉंग होतो ईसीजी मधला, त्याला आपण टॉर्सेडी पॉइंटेस असं म्हणतो. तर रॅनोलेझिन कोणत्या पेशंट मध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे? ज्या पेशंट मध्ये प्री एक्झिस्टिंग काय आहे? क्यूटी प्रोलॉंगेशन आहे. ओके ओके, त्याचप्रमाणे ज्यांना लिव्हर आणि किडनी प्रॉब्लेम आहे त्या पेशंट मध्ये ही रॅनोलेझिन कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. ओके, तर हा पण एक फर्स्ट लाईन एजंट म्हणून क्रोनिक अँजायना मध्ये यूज करतात, बट इट इज नॉट यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ अक्यूट अँजायनल एपिसोड. म्हणजे क्रोनिक अँजायनाच्या पेशंट मध्ये ऍज ए फर्स्ट लाईन म्हणून रॅनोलेझाइन यूज करू शकतो, कारण अक्यूट अँजायनाच्या पेशंट मध्ये हा यूज करत नाही. त्यानंतर रॅनोलेझिनचं मेटाबॉलिझम हे एका एन्झाईमने होतं, CYP3A4 नावाचा मायक्रोझोमल एन्झाईम आहे. आणि त्यामुळं रॅनोलेझाइन बरोबर जर आपण असं दुसरा ड्रग यूज करत असू जो CYP3A इनहिबिटर आहे, जो CYP3A4 इनहिबिटर आहे, तो जर रॅनोलेझिन बरोबर यूज केला तर रॅनोलेझिनची ऍक्शन काय होईल? वाढेल. आणि त्याच्यामुळं रॅनोलेझिन शुड नॉट बी यूज अलॉंग विथ CYP3A4 इनहिबिटर. तर हे झालं रॅनोलेझिन विषयी. तर रॅनोलेझिन हा लेट सोडियम चॅनल करंट इनहिबिट करतो, त्याला ऍडिशनल पी फॉक्स इनहिबिटिंग ऍक्शन आहे, तो बीपी आणि हार्ट रेट अल्टर करत नाही, त्याला तो ऍट्रियल फिब्रिलेशन मध्येही उपयुक्त ठरू शकतो. ओके, ज्या पेशंटला क्यूटी प्रोलॉंगेशन आहे अशा पेशंट मध्ये रॅनोलेझिन यूज केला नाही पाहिजे, कारण हा सुद्धा क्यूटी प्रोलॉंगेशन करतो. त्यानंतर क्रोनिक अँजायना मध्ये हा फर्स्ट लाईन ड्रग म्हणून यूज होतो, परंतु अक्यूट अँजायना मध्ये हा यूज करत नाही. अक्यूट एपिसोड मध्ये प्रॉम्प्ट रिलीफ साठी हा यूज करत नाही. आणि अलॉंग विथ CYP3A4 इनहिबिटर आपण रॅनोलेझिन यूज केला नाही पाहिजे. तर MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू ट्रायमेटाझिडिन आणि रॅनोलेझिन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, आता इव्हाब्रिडिन नावाचा ड्रग ऐकलाय का तुम्ही? हो सर. पुढे यूज करता? हार्ट रेट कमी करण्यासाठी येस यूज येस करतो येस. सर. तर एकच लक्षात ठेवायचं आहे, इट इज ए प्युअर हार्ट रेट लोअरिंग अँटी अँजायनल ड्रग. म्हणजे तो फक्त हार्ट रेट कमी करतो, एव्ही कंडक्शन कमी नाही करत, कॉन्ट्रॅक्शन कमी नाही करत. प्युअर हार्ट रेट रिड्युसिंग एजंट आहे इव्हाब्रेडिन. म्हणजे ज्यामध्ये हार्ट रेट जास्त आहे त्या पेशंट मध्येही तो यूज करतात हार्ट रेट कमी करण्यासाठी. ओके, आता याच्यामध्ये डिटेल जायचं नाही, तो कोणत्या आता कसा ऍक्ट होतो काय होतं ते आपण ब्रीफ मध्ये डिस्कस करणार आहे. ओके, म्हणजे हा सिलेक्टिव्हली मध्ये हार्ट रेट कमी करणारा ड्रग आहे. आणि इव्हाब्रेडिन इनहिबिट्स एफ चॅनल, त्याला फनी चॅनल म्हणतात, फनी चॅनल. ओके, ते एसएनओडशी रिलेटेड आहे आणि ओनली सिग्निफिकंट ऍक्शन आहे इव्हाब्रेडिनची, इट ब्लॉक कार्डिओ पेसमेकर म्हणजे एसए नोड, त्याच्यावरचे एफ चॅनल हे इनहिबिट करतं. ओके,
ओके. आणि त्यामुळं डिपोलरायझेशन होत नाही आणि हार्ट रेट कमी होतो. तर इव्हाब्रेडिनचा एकच MCQ लक्षात ठेवायचा की हा प्युअर हार्ट रेट रिड्युसिंग ड्रग आहे विदाउट एनी इफेक्ट ऑन 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 कॉन्ट्रॅक्टिलिटी ऑफ द हार्ट अँड कंडक्शन ऑफ द हार्ट. ओके, याच्यावर काही इफेक्ट नाही, फक्त हार्ट रेट कमी करतो. निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट. Topic. ओके. ओके, आणि साईड इफेक्ट काय असेल मग? ब्रॅडिकार्डिया. Ready. आणि ब्रॅडिकार्डिया झाल्यामुळे वर्क ऑफ द हार्ट का होईल? डिक्रीज होईल. Decrease. आता ब्रॅडिकार्डिया झाल्यामुळं एक लक्षात घ्या, ब्रॅडिकार्डिया झाल्यामुळं जी कार्डियक सायकल जी आहे, बरोबर आहे, सिस्टोल डायस्टोल, बरोबर आहे, ती वाढेल, डायस्टोल वाढेल. डायस्टोल वाढला म्हणजे काय फायदा आहे माहिती आहे का? डायस्टोल जर जास्त वेळ येत असेल, जास्त वेळ डायस्टोलची प्रोसेस होत असेल, तर डायस्टोल च्या वेळेस करोनरी ब्लड फ्लो होत असतो, त्यामुळे ब्लड फ्लो टू द हार्ट हा चांगला इम्प्रूव्ह होईल. तर हे इव्हॅब्रेडिनचा ऍक्शन आहे की हा सिलेक्टिव्हली हार्ट रेट कमी करतो बाय ब्लॉकिंग F channel present on the SA node, and due to that depolarization will not occur and selectively heart rate is reduced without affecting contractility and conduction of the heart. Okay. Apart from bradycardia, ivabradine, another adverse effect of ivabradine is visual disturbance. Visual disturbance. तर ब्रॅडिकार्डिया आणि व्हिज्युअल डिस्टर्बन्स हे इव्हाब्रॅडिनचे ऍडव्हर्स इफेक्ट आहे. त्यानंतर आता फॅसिडिल नावाचा एक ड्रग आहे, ऐकले तुम्ही? फॅसिडिल? नाही sir. नाही. नाही. बरं, ठीक आहे, नाही म्हणजे MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू त्यात मी डिटेल जाणार नाही. ओके. इट इनहिबिट्स वन एन्झाईम, रो कायनेज एन्झाईम. ओके. बाय इनहिबिटिंग रो कायनेज एन्झाईम इट प्रोड्यूस व्हॅसोडायलेटेशन. कारण रो कायनेज एन्झाईम हे व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन मध्ये त्याचा रोल आहे. तर फॅसिडिल इज अ व्हॅसोडायलेटर. इट ऍक्ट बाय इनहिबिटिंग रो कायनेज एन्झाईम, सो वी कॅन यूज इन cerebral vasospasm or in angina. The fasudil acts by inhibiting rho kinase enzyme. आता लास्ट ड्रग जे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे ते आहे डायपायरिडामोल. ऐकले तुम्ही ड्रग डायपायरिडामोल? यूज केलंय? नाव ऐकलंय मी त्याचं सर. यूज नाही केलं. याचा एक MCQ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. विच अँटी एंजायनल ड्रग रिस्पॉन्सिबल फॉर coronary still phenomenon? Coronary still Phenomenon. phenomenon. And answer is डायपॅरिडोमॉल रिस्पॉन्सिबल फॉर coronary still phenomena. का करतो ते मी तुमच्याशी एका डायग्रामच्या माध्यमातून डिस्कस करणार आहे. तर एक MCQ तो आपण डिस्कस केलाय. डायपॅरिडोमॉल इज द ड्रग विच प्रोड्यूस coronary still phenomena. How it acts? It is a phosphodiesterase inhibitor. Phosphodiesterase inhibitor. Now you tell me, if this drug inhibit phosphodiesterase enzyme, so metabolism of which substance is inhibited? Cyclic AMP. Cyclic AMP is converted into 5-AMP with the help of phosphodiesterase enzyme. So phosphodiesterase inhibitor, if we use, the metabolism of cyclic AMP will not occur to 5-AMP, so level of cyclic AMP is increased and this produce vasodilatation. This produce vasodilatation. अजून एक व्हॅसोडायलेटेशनचे ऍक्शन आहे. करोनरी व्हॅसोडायलेटेशन कसं होतं, एक तर मेकॅनिझम मी तुमच्याशी डिस्कस केलेली आहे. इट इनहिबिट्स फॉस्फोडायस्टेरेज एन्झाईम. ओके. अनदर, it inhibits uptake and degradation of adenosine. So it inhibits uptake of adenosine into the neurons again, and it inhibits degradation of adenosine, and due to that
also vasodilation occurs. So phosphodiesterase inhibition, due to that cyclic AMP level is increased and uptake of adenosine is inhibited, degradation of adenosine is inhibited आणि adenosine लेवल जास्त झाल्यामुळं व्हॅसोडायलेटेशन होतं. आता हे कोरोनरी व्हॅसोडायलेटेशन आहे. आता नायट्रेट्स पण कोरोनरी व्हॅसोडायलेटेशन करतात, डायपॅरिडामॉल पण करतो आणि डायपॅरिडामॉल चा जो ऍडव्हर्स इफेक्ट आहे कोरोनरी स्टील फेनॉमेना हा त्याच्याबरोबरच का दिसतो हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ओके, आता हा अंजायना मध्ये पहिले यूज करायचा, परंतु आता यूज करत नाही. का नाही यूज करत? कारण त्यांना कोणता ड्रॉबॅक आहे, कोणता ऍडव्हर्स इफेक्ट आहे? कोरोनरी स्टील कोरोनरी स्टील फेनॉमेना. आता हे कोरोनरी स्टील फेनॉमेना का होतं डायपॅरिडामॉल मुळे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ओके, पुढे आपण डिस्कस केलंय मागच्या वेळेस. समजा हे हार्टचा कट सेक्शन आहे मसलचा. ओके, हे इपिकार्डली जे ब्लड वेसल रन होती ही लार्ज कोरोनरी आर्टरी आहे, ती ब्रँचेस देते. बरोबर बरोबर आहे. हो. रेजिस्टन्स अशा ब्रँचेस आपण त्याला आपण काय म्हणलेलो आहे? रेजिस्टन्स वेसल. तर ही लार्ज कोरोनरी आर्टरी आहे, इपिकार्डियली रन होते. कोरोनरी आर्टरी, सीए म्हणजे कोरोनरी आर्टरी. आणि हे जे आडव्या त्याला ब्रँचेस आला त्याला आपण कोणत्या वेसल म्हणतो? रेजिस्टन्स रेजिस्टंट वेसल. ओके, ठीक आहे. आता आपण त्या दिवशी डिस्कस केलं होतं, सपोज ह्या इथं अथेरोस्क्लेरोसिस प्लाक तयार झाला. ओके, तर नॉर्मली इथला कोरोनरी ब्लड फ्लो कमी होणार आहे. इथं ह्या साईडला ह्या पार्टला कोरोनरी ब्लड फ्लो काय होणार आहे? कमी होणार आहे. परंतु रेस्टिंग सेटला जितका ब्लड फ्लो होतो आहे तेवढा ब्लड फ्लो सफिशियंट आहे ऑक्सिजन डिमांड जी आहे ती बॉडीची प्रोव्हाइड करायला. मग अटॅक कधी येतो? जेव्हा पेशंटचं वर्क वाढतं, एक्सरसाइज, ओके, इमोशनल स्टेट, ड्युरिंग क्वाइटस, तर त्यावेळेस ऑक्सिजन डिमांड वाढतं आणि त्यावेळेस तेवढा ब्लड फ्लो, तेवढा ऑक्सिजन डिमांड ऑक्सिजन पुरवठा करू शकत नाही, त्यावेळेस पेन होतं. आता मी तुम्हाला एक सांगितलेलं आहे, नायट्रेट्स कसे इफेक्टिव्ह आहेत. नायट्रेट्स, आता नायट्रेट्सची मी कोरोनरी ब्लड वेसल रिलेटेड ऍक्शन सांगणार आहे. त्याला आपण काय नाव दिलं होतं आठवतंय? ते प्रीलोड कमी करतो, आफ्टर लोड हाय डोसला कमी करतो आणि अजून काय करतो तो? रिडिस्ट्रीब्युशन ऑफ कोरोनरी ब्लड फ्लो. रिडिस्ट्रीब्युशन ऑफ कोरोनरी ब्लड फ्लो. हे कसं होतं रिडिस्ट्रीब्युशन ऑफ कोरोनरी ब्लड फ्लो? आपण पाहिले टोटल कोरोनरी ब्लड फ्लो वाढत नाही, पण देर इज अ रिडिस्ट्रीब्युशन ऑफ कोरोनरी ब्लड फ्लो. काय होतं त्यामध्ये आठवतंय तुम्हाला? नायट्रेट्स इश्चेमिक एरियाला ब्लड सप्लाय वाढवतं ते. नॉन आणि इच्छेमिक resistance एरियाचं वेसल कमी करता आणि इच्छेमिक एरियाला वाढवता. कसं वाढवता याच्यात आपण बघितलं, ज्यावेळेस इथं ब्लॉक्स तयार होतो त्यामुळे इकडचा ब्लड फ्लो जो आहे तो ह्या पार्टला कमी होतो, त्यावेळेस रेजिस्टन्स वेसल हे ऑटो रेग्युलेटरी असतात आणि रेजिस्टन्स वेसल इच्छेम्यामुळं काय होतात? डायलेट होता. म्हणजे ह्या ब्लड वेसलचं डायलेटेशन होणार. लक्षात आलं? रेजिस्टन्स वेसलचं काय होणार? डायलेटेशन. कोणत्या रेजिस्टन्स वेसलचं? 1 नंबरच्या, 2 नंबरच्या का 3 नंबरच्या? 3 नंबरच्या. 3 नंबरच्या ब्लड वेसल. कारण इथं ब्लॉक आहे, ब्लॉक ह्या इथं आहे, त्यामुळे इथला ब्लड फ्लो कमी झाला, त्यामुळे रेजिस्टन्स वेसल त्याच एरियाचे डायलेट होईल. 1 आणि 2 नंबरच्या वेसल डायलेट होतील का? नाही होणार. तिथं काही ब्लॉकेज नाहीये लार्ज कोरोनरी आर्टरी मध्ये. आता नायट्रेट्स दिल्यामुळं काय होतं पहा, की नायट्रेट्स काय करतात? कोणत्या ब्लड वेसलचं डायलिटेशन करतात? ही लार्ज कोरोनरी आर्टरी जी आहे ना तिचं डायलिटेशन करतात. बरोबर आहे. तर ही लार्ज कोरोनरी आर्टरी डायलेट होते. ओके, आणि प्लस रेजिस्टन्स वेसल ऑलरेडी डायलेट झालेली आहे, तर ब्लड फ्लो कुठं डायव्हर्ट होतो? मग ब्लड फ्लो, आता ब्लड फ्लो कुठं डायव्हर्ट होतो?
तर ही 3 नंबर करोनरी आर्टरी नायट्रेटची ऍक्शन ही रेझिस्टन्स वेसलवर आहे का लार्ज करोनरी आर्टरीवर आहे? लार्ज लार्ज करोनरी आर्टरी व्हॅसोडायलेट, आणि त्याच्यामुळे लार्ज करोनरी आर्टरी डायलेट होणार. ओके, ही डायलेट होणार, प्लस रेझिस्टन्स वेसल इच्छेमुळे ऑलरेडी डायलेट झालेली आहे. त्यामुळे ब्लड फ्लो हा जो आहे तो 3 नंबर कडं ब्लड वेसलकडे जास्त जाणार, 1 आणि 2 पेक्षा. मग त्याला रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो म्हणतात. म्हणजे इच्छेमिक एरियाला ब्लड फ्लो जास्त जातो कोणत्या एरियापेक्षा? नॉन इच्छेमिक एरियापेक्षा. कशामुळं? नायट्रेट्स यूज केल्याने करोनरी आर्टरी डायलेट होते, प्लस इच्छेमेमो ऑलरेडी रेझिस्टन्स वेसल 3 नंबरच्या एरियाची डायलेट झाली होती. त्यामुळे ब्लड फ्लो जास्त कोणत्या एरियाकडे जाणार आहे? 1 नंबर, 2 नंबर का 3? 3 नंबर. 3 3 नंबर. नंबर. 3 नंबर याला रिडिस्ट्रीब्युशन ऑफ करोनरी ब्लड फ्लो म्हणतात. पण डायपायरिडॉमॉल पण व्हॅसोडायलेटर आहे, बरोबर? नायट्रेट्स पण व्हॅसोडायलेटर्स आहे. डायपॅरिडामॉल बरोबर करोनरी स्टील फेनॉमेना का होतो, आणि हा डायपॅरिडामॉलवरचा करोनरी स्टील फेनॉमेना काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय. ते डायपॅरिडामॉल हा व्हॅसोडायलेटेशन करतो, परंतु डिफरन्स काय आहे नायट्रेट आणि डायपॅरिडामॉल मध्ये? नायट्रेट्स ह्याच्या लार्ज करोनरी आर्टरीचं डायलेटेशन करत होते. डायपॅरिडामॉल हा रेझिस्टन्स वेसल डायलेट करतो. तर इच्छेमिक एरियाचं वेसल ऑलरेडी डायलेट होतं, पण डायपॅरिडामॉल दिल्यामुळं नॉन इच्छेमिक एरियाचे पण रेझिस्टन्स वेसल काय होता? डायलेट डायलेट होतं. डायलेट होतात. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि त्यामुळं काय होतं, जो पण ब्लड फ्लो आहे तो 1 नंबरकडे पण डायव्हर्ट होतो, 2 नंबरकडे जातो. म्हणजेच इच्छेमिक एरियाच्या ऐवजी कोणत्या एरियाला ब्लड फ्लो वाढलाय आता? नॉन Non- इच्छेमिक नॉन एरिया. इच्छेमिक. कारण नॉन इच्छेमिक एरियाच्या रेझिस्टन्स व्हेसल डायलेट झाल्यामुळे तिकडे पण ब्लड फ्लो जाणार आहे. त्यामुळे इच्छेमिक एरियाचा ब्लड फ्लो अजून हॅम्पर होऊ शकतो. त्याला आपण म्हणतो करोनरी स्टील फेनॉमेना. त्याला आपण काय म्हणतो? करोनरी व्हेसल फेनॉमेना. तर हे कशामुळे होतं? डायपॅरिडामॉल कोणत्या वेसल डायलेट करतं? नॉन इच्छेमिक एरियाच्या रेझिस्टन्स व्हेसल डायलेट करतं. लक्षात आलं? आणि त्यामुळं डायपॅरिडामॉल आता अंजायनामध्ये आपण कॉमनली यूज होत नाही. तर तुम्हाला व्हायवाला कोणी विचारलं डायपॅरिडामॉल आता का यूज करत नाही, तुम्ही सांगू शकता की इट प्रोड्यूस करोनरी स्टील फेनॉमेना. इट इज ड्यू टू डायलेटेशन ऑफ रेझिस्टंट वेसल ऑफ नॉन इच्छेमिक एरिया. म्हणजे लार्ज करोनरी आर्टरी पेक्षा ते रेझिस्टन्स वेसलवर ऍक्ट होता, आणि ते रेझिस्टन्स वेसल हे इच्छेमिक एरियाचे नाही, नॉन इच्छेमिक एरियाचे डायलेट करून टाकतात, आणि त्याच्यामुळं ब्लड फ्लो नॉन इच्छेमिक एरियाला वाढतो, जो त्या 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 फेनामेनाला करोनरी स्टील फेनामेना असं म्हणतात. त्या फेनामेनाला काय म्हणतात? करोनरी स्टील फेनामेना. तर आपण हे करोनरी स्टील फेनामेना पाहिलेला आहे. आणि डायपॅरिडामॉल त्यामुळं आता पॉप्युलर नाही आहे अंजायनामध्ये, ते पण पाहिलेलं आहे. तर आपला अंजायना टॉपिक आता संपलेला आहे. डिटेलमध्ये आपण डिस्कस केलाय. MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू डायपॅरामिडॉल व पॉईंट लक्षात ठेवा, करोनरी स्टील फेनॉमेना त्याच्यामुळे दिसतो. किंवा 2 मार्कला तुम्हाला आलं तर तुम्ही सांगू शकता 2 पॉईंट मध्ये, इट इज अ व्हॅसोडायलेटर, इट प्रोड्यूस व्हॅसोडायलेटेशन बाय इनहिबिटिंग फॉस्फोडायस्टरेज एन्झाइम. So cyclic AMP level is increased. It also responsible for inhibition of uptake and degradation of adenosine, which also produce vasodilation. But important point, it produce dilatation of which vessels? Large coronary or Resistance. resistant vessels. And the resistance vessels of non-ischemic area are dilated. इच्छेमिक एरियाचे ऑलरेडी डायलेटेड असतात इच्छेम्यामुळं, पण हे नॉन इच्छेमिक एरियाच्या डायलेट करून टाकतो. अँड दॅट्स वाय there is a blood flow to non-ischemic area also, and more blood flow to non-ischemic area, and hence it results in decreased supply to ischemic area, and that is known as coronary steal phenomenon. लक्षात आलं? ओके. तर तुम्ही सायनाइड पॉइझनिंग सांगणार होते ना? हा सायनाइड पॉइझनिंगचं का? तर याच्यामध्ये ते मेन्शन नाहीये. मी ते हिमोग्लोबिनचा जी प्रोसेस आहे ती मी तुम्हाला काय करतो की उद्या आपलं जे हार्ट फेल्युअर आहे ते शिकवण्याआधी ती एक त्याची इमेज आहे ती टाकून मी तुम्हाला डिस्कस करेल. ठीक आहे.
ओके चालेल सर. ठीक आहे. थँक्यू तर सर. चालेल, राहिलेला पार्ट आता म्हणजे तो मी सायनाइड पॉइझनिंगचं जे आहे ते मी तुमच्याशी उद्या डिस्कस करतो स्टार्टिंगच्या 5-10 मिनिटं आणि मग आपण हार्ट फेल्युअर डिस्कस करूया. ठीक आहे. तर आपला हार्ट फेल्युअर टॉपिक मेन राहिलेला आहे. अरेथमिया जो आहे तो जनरली एमबीबीएस बेसिसवरही विचारत नाही, त्यामुळे अरेथमिया पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला ही क्वेश्चन येण्याचे चान्सेस नाहीये. बरोबर आहे. कारण अँटी कॅन्सर आणि अँटी अरेथमिक ड्रग हे पीजीचे टॉपिक कन्सिडर करतात, त्यामुळे युजला आम्ही त्याच्यावर क्वेश्चन्स टाकत नाही आणि त्यांना शिकवत नाही, कारण अरेथमियासाठी तुम्हाला बेसिक गोष्टी सगळ्या माहीत पाहिजे. अरेथमियाचे टाइप्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी असतात. तर आपण याच्यानंतर हार्ट फेल्युअर नंतर आपण दुसरं जी सिस्टीम स्टार्ट करणार आहे ती ब्लड आपण कंप्लीट करून घेऊया आणि मग ब्लड झाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टीकडे आपण वळूया. ठीक आहे. तर उद्या आपण हार्ट फेल्युअर डिस्कस करूया 10 वाजता. ठीक ओके आहे. सर. चालेल. ओके सर. अंजायनामध्ये नायट्रेट चांगलं करा. बाकी आजचा जो टॉपिक आहे त्यात कॅल्शियम चॅनल ब्लॉकर एक चांगलं करा. बाकी एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला माहित पाहिजे. बरोबर आहे. ओके सर. हं. तर आपण डिटेलमध्ये घेतलंय, जस्ट नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू काही गोष्टी आपण ऍड करतो. बरोबर आहे. नॉन हिमोडायनॅमिक मेकॅनिझमचे जे ड्रगचे मेकॅनिझम आहे ते आपण नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, कारण त्या गोष्टी पण तुम्हाला माहीत हव्यात. ओके. चालेल. उद्या 10 वाजता हार्ट फेल्युअर डिस्कस करूया.